तर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये आणि सिल्लोड तालुक्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय। लोहगाव, टाकळी, अंतूर, घाटशेंद्र आणि चिंचोली या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। दरम्यान कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांनी। गेल्या 8 दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर हा आपल्याला बघायला मिळतोय। सध्या आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या लोहगाव या ठिकाणी आलेलो आहोत। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता कशा प्रकारे शेती ही या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेलं पीक हे आता पाण्यामुळे खराब झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतात झोपलेली ही पिके बघून शेतकऱ्यांची अवस्था न सांगण्या इतकी आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे हे पिकं शेतात अक्षरशः झोपले गेलेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमकं काय हा प्रकार घडलेला आहे आणि काय त्याची मागणी आहे। त्याला काय सांगाल? 15 तारखेपासून सतत मुसळधार पाऊस, अतिवृष्टी चालू आहे। हे संकट जे शेतकऱ्यावर न झेपणारे संकट म्हणजे अति नुकसान झालं म्हणजे कोणत्या शब्दांना समजा व्यक्त करावं हे आम्हाला सुचत नाही। कारण या मालावर आम्ही पोराचे शिक्षणाचं स्वप्न पाहतो, पुढील स्वप्न सगळे या मालावर पाहतो, पण आमच्या शेतामध्ये आज सध्या माती सुद्धा राहिलेली नाही। जगण्याची परिस्थिती नाजूक झाली। आमची घर पहिलेच गळके, घरकुलं नाही, कोणताही पंचनाम्याला अधिकारी आलेला नाही, कुठलाही तहसीलदार नाही, तलाठी नाही, कुठेही कोणीच आलेलं नाही। अजून एखादा फोटो काढून किंवा शासनापर्यंत आमची दखल पोहोचायला पाहिजे होती, पण आतापर्यंत अजून कोणी पोहोचलेलं नाही। दादा, या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी कोणी अधिकारी वगैरे आलेले आहेत का आणि पंचनामे केलेले आहेत? अधिकारी आजपर्यंत कोणी आले नाही। फक्त आमचं एक चिंचोली म्हणून एक तलाठी ते येऊन गेलेले, पण आम्ही त्याला विचारलं की बा आम्हाला याच्यातून काय मिळणार आहे। त्याने सांगितलं की आमच्या हातामध्ये काही नाही, जे भेटेल तुम्हाला 1000-2000 हे त्यांच्या शासनाच्या मनावर आहे, पण तुम्हाला आज आमच्याकडून कोणतीही रक्कम किंवा नुकसान भरपाई देणार नाही। बस एवढं त्यांनी सांगून चालले गेले आहे। त्याच्यानंतर आमदार नाही, आमचे खासदार नाही, आजपर्यंत कोणी असे पंचनामे नाही आहे की बस जास्त 80% जी मक्का झोपलेली अशा ठिकाणी सुद्धा आजपर्यंत कोणी आले नाही। आज तुमच्या माध्यमातून जे तुम्ही इथे आले, आज असं वाटलं आम्हाला की बा आज कोणतरी आम्हाला 2, 5, 20% होत नाही आमच्या पाठीमागे आहे। कारण झालेली आमची नुकसान आम्हाला अजून एक तर नाही काय, पण पुढच्या 2 वर्षी सुद्धा आम्हाला आमच्याकडून झापवल्या जाणार नाही अशी आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे की आमचं जे दुःख आहे हे तुम्ही शासनापर्यंत जर त्याचेच कुठेतरी तुमच्या मुलं बाळ तुम्हाला आमचे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, तर तुम्ही याची शासनाकडे दखल। नक्कीच अशा प्रकारे प्रतिक्रिया या शेतकऱ्यांच्या उमटताना बघायला मिळत आहे। अजून देखील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल? पोटासारखं वाढवलेलं पीक हे तुमचं आता मातीमूळ होताना दिसत आहे। अहो काय सांगावे, आता आज शेतामध्ये सुद्धा येऊन असं बघावं वाटत नाहीये आणि शेतकरी रात दिवस इचू काटा सरप याच्या संकटातून निघून ही शेती निर्माण करतोय। आणि इतकं कष्ट करत असताना शेतकऱ्याला या गव्हर्नमेंटला या शेतकऱ्याची दक्षता का घेता येत नाही। आणि आज जे गव्हर्नमेंट मध्ये बसलेले याच्यामध्ये 50 काय 70% शेतकऱ्याची अवलाद गेलेली आहे, पण ते 2 दिवसात विसरून चालणार नाहीये। तर शेतकऱ्याला पूर्ण 100% अनुदान त्वरित करावं आणि कर्जमाफी सुद्धा करावी। कारण शेतकऱ्याची अशी अवस्था झालेली आहे की हे ना सांगता येत नाही ना बोलता येत नाही, इकडे विहीर इकडे आड। तर करावं तर तुम्ही एक चॅनलद्वारा जे देवदूतासारखे सर्वप्रथम या क्षेत्रामध्ये लोहगाव क्षेत्रामध्ये आलेले आहे, तर आम्ही तुमचे फार धन्यवाद मानतो की आमचा कोणीतरी वाली आहे, आमचा कुठेतरी गव्हर्नमेंटच्या कानावर शब्द टाकणारे व्यक्ती आहे। तुम्हाला खूप देव आयुष्य देव एवढं आमचं बोलणं आहे। जे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील शेतकऱ्याचे मुलं असून त्यांना शेतकऱ्याच्या या नुकसानीची जाणीव नाही का अशी प्रतिक्रिया नागरिकांना उमटलेल्या आहेत। त्यामुळे सरकारने तात्काळ या गोष्टीची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना पंचनामे करून योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी संभाजीनगरच्या शेतकऱ्यांकडून आपल्याला बघायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी मी सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर।